नमस्कार, मी देवयानी खेरुड. निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्नानंतर प्रत्येक दाम्पत्याला आणि घरातल्यांना एकच अभिलाषा असते, ती म्हणजे बाळाची. पण बऱ्याचदा असं होतं की स्त्री आणि पुरुष दोघांच्याही धकाधकीच्या जीवनामुळे आणि त्यामागून येणाऱ्या स्ट्रेसमुळे या सुखापासून अनेक दाम्पत्य वंचित राहतात. काही स्त्रियांना तर मातृत्वसुद्धा उशिरा येतं. पण या सगळ्यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार. आजचा आपला विषय खूप संवेदनशील आणि गंभीर आहे, तो म्हणजे वंध्यत्व. आणि हा आजार समाजात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतोय. वंध्यत्वामुळे अनेक स्त्रिया मातृत्वापासून देखील वंचित आहेत. मॅम, मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की या वंध्यत्वाची नेमकी कारणं काय आहेत? आता वंध्यत्वाची कारणं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण जीवनशैली म्हणतो, बदललेली जीवनशैली, ज्याच्यामध्ये फूड हॅबिट्स आपल्या बदलल्यात, जंक फूडचं प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर अन्नावरती ज्या रासायनिक प्रक्रिया सध्या होतात त्याच्यामध्ये एक असं म्हणू आपण की विषाचा काही मात्रा ही अन्नामध्ये आपल्या शरीरात जाते अन्नावाटे. त्याचबरोबर ती होणाऱ्या प्रक्रिया, निरनिराळ्या केमिकल प्रक्रिया ज्या होतात त्याचा परिणाम म्हणजे ते केमिकलयुक्त अन्न आपल्या पोटात जातं, जे काही ना काहीतरी डॅमेजेस करतं आहे. वाढणारा स्ट्रेस सतत म्हणजे घरी, दारी, ऑफिसमध्ये सगळीकडे जो ताण, ज्या तणावाखाली आपण वावरतोय तो ताण एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे निरनिराळ्या आजारांच्या मागचा आणि त्याचबरोबर वंध्यत्वाच्या मागचा देखील. कौटुंबिक जे काही आपण स्वास्थ्य म्हणतो ते हरपत चाललं आहे. म्हणजे जे अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, कुटुंबामध्ये जो एक बंध असायला पाहिजे, तो बंध कुठेतरी कमकुवत व्हायला लागला आहे. एकमेकांवरचा विश्वास कमी व्हायला लागला आहे. एकमेकांचे दोष शोधत राहतो आपण आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्याच्या ऐवजी एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतो. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत, पण त्या क्वालिटीज वापरताच येत नाहीत. ज्या नातेसंबंधांमध्ये प्रेम पाहिजे, ओढ पाहिजे, त्या नातेसंबंधांमध्ये अननेसेसरी दुरावा निर्माण झालाय आणि तू मोठी की मी मोठा, याच्यामुळे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलत चाललाय. सहजीवन म्हणजे काय? तर सहजीवन म्हणजे दोघांनी एकत्रित जगायचे. ज्या कमतरता ह्याच्यामध्ये आहेत त्या तिने भरून काढायच्यात आणि ज्या गोष्टी तिला जमत नाहीत त्या त्यांनी करायच्यात. एकमेकांना पूरक असणं म्हणजे सहजीवन आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीचं जीवन तुम्ही जगता त्यावेळेला तुमच्या नात्यामध्ये एक ओलावा असतो आणि ते प्रेमच आहे जे तुम्हाला मातृत्वापर्यंत किंवा पितृत्वापर्यंत नेतं. हे प्रेम कुठेतरी आटायला लागलंय, कमी व्हायला लागलंय, त्याच्यामध्ये व्यवहार यायला लागलाय. निरामयमध्ये ज्या वेळेला कपल येतं त्यावेळेला त्याचं जे काउन्सिलिंग होतं ते अशा प्रकारचं असतं. कारण तुम्ही शरीराच्या तपासण्या करताय, तुम्ही हॉर्मोन्स बघताय, तुम्ही निरनिराळ्या गोष्टी तपासतायत आणि त्या जागेवर आणण्यासाठी प्रयत्नही करताय. पण त्या का बिघडल्यात? त्याच्या मागची जी कारणं आहेत ना ती आहार, विहार आणि विचार हीच आहेत. ही स्त्रीसूत्री सगळ्याच्या मागे आहे. आणि मग त्यासाठी तुमचे नातेसंबंध सुधारले पाहिजेत. तुम्ही एकमेकांमधले दोष न शोधता तुम्ही एकमेकांमधले गुण शोधले पाहिजेत. खरंय. आणि जेव्हा तुम्ही ते करायला लागाल तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये ते बदल होणार आहेत. आत्तापर्यंत जे काही तुम्ही कॅरी करताय, जे तुम्ही साठवलंय ते काढण्याचं काम स्वयंपूर्ण उपचारांमध्ये होतं. म्हणजे जे आपण म्हणतो की सूक्ष्म देहामध्ये जो ताण सतत साठवताय तुम्ही, तो ताण वेगवेगळ्या चक्रांमध्ये साठतोय. जेव्हा आपण वंध्यत्व म्हणतो त्यावेळेला महत्त्वाचं चक्र येतं ते म्हणजे स्वाधिष्ठान आणि स्वाधिष्ठानच्या वर असलेलं मणिपूर आणि खाली असलेलं मूलाधार. ह्या 3 चक्रांमध्ये ज्या वेळेला काहीतरी अतिरिक्त ऊर्जा साठायला लागते, डिसीज्ड एनर्जी म्हणतो आपण त्याला, आणि मग त्याच्या कार्यप्रणाली त्याची व्यवस्थित कार्य करेनाशी होते. त्याचा परिणाम हा तुमच्या फिजिकल ऑर्गन्सवर होतो आणि मग त्यातून ह्या गोष्टी निर्माण होतात. आता जसं आपण PCOD, PCOS म्हटलं, ह्या गोष्टी देखील वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. कारण त्याच्यामध्ये अपरिपक्व बीज निर्माण होतं, त्यामुळे ते फलित होऊ शकत नाही. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स जेव्हा PCOS म्हणतो आपण त्यावेळेला हॉर्मोन्स योग्य प्रमाणात सिक्रेट होत नाही आणि त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन व्यवस्थित होऊ शकत नाही. पुरुषांच्या बाबतीत पण स्पर्म काउंट कमी असतो किंवा मोर्टॅलिटी कमी असते. त्याच्यामुळे त्या योग्य पद्धतीची फलनाची जी क्रिया आहे ती योग्य पद्धतीने होत नाही. बऱ्याच वेळेला इरेक्शनमध्ये प्रॉब्लेम असतात, म्हणजे लिंगताठ व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे ते सुख
त्याला स्वतःला मिळत नाही, तो तिला देऊ शकत नाही आणि त्यातून बीजधारणा जी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. अनेक कारणं आहेत, पण परत एकदा त्याच्या मागे पण स्ट्रेस हे कारण आहे. सो प्रत्येकाच्या मागे जर तुम्ही बघितलं तर आहार, विहार, विचार ही कारणं आहेत आणि ह्या कारणांवरती काम झाल्याशिवाय आपला कोणताही दोष असू दे तो बरा होऊ शकत नाही. आणि स्वयंपूर्ण उपचार अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश, योगशास्त्राने जे सांगितलेले ह्यापैकी ह्या 3 कोशांवरती स्वयंपूर्ण उपचार काम करतात. त्यामुळे अन्नावर पण काम केलं जातं, म्हणजे अन्नातनं निर्माण झालेले दोष त्यावरही काम करतो आपण. प्राणमय कोश म्हणजे जी ऊर्जा, जो प्राण जो आपल्याला चालवतोय, तिथे आलेले अडसर ते घालवण्यासाठी आपण काम करतो. आणि तिसरा मनोमय कोश, मनामध्ये साठलेले दूषित विचार, चुकीचे विचार, जे बर्डन झालंय, जे ओझं झालंय, ते सोडवण्यासाठी आपण काम करतो आणि त्याच्यामुळे अशा आजारांवरती आपण मात करू शकतो. मॅम, तुम्ही खूप सोप्या शब्दात खरं तर हे सांगितलं की नक्की वंध्यत्वाची कारणं काय आहेत आणि निश्चितच आपल्या प्रेक्षकांना याचा लाभ होणार आहे, जेणेकरून ते या गोष्टी टाळायचा नक्कीच प्रयत्न करतील. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण स्त्रियांनाच काही पथ्य किंवा स्त्रियांनाच काही विशिष्ट नियम सांगतो, पण मला विचारायचं आहे की बाळ जन्माला येण्याआधी पुरुषांनी काही दक्षता घेण्याची गरजेचं आहे का? मुळातच कसं आहे, स्त्री ही त्या बाळाला जन्म देणार आहे, म्हणजेच काय तर ती ते बाळ धारण करणार आहे. तिची रिसेप्टिव्हिटी ही 100% असली पाहिजे. पुरुषाचा स्पर्म हा ताकदवान असला पाहिजे, एवढा त्याच्यात पुरुषाचा रोल आहे किंवा भागीदारी आहे. तिथून पुढे संपूर्ण 9 महिने 9 दिवस हे त्या स्त्रीच्या रोलमध्ये येतात. ह्या स्त्रीलाच सांभाळावे लागतात आणि म्हणून स्त्रीला नियम जास्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीचं शरीर आणि मन हे नाजूक आहे, मन चंचल आहे. त्याच्यामुळे तिला नियम का सांगितले तर ती चंचलता तिची कमी व्हावी आणि नाजूक शरीराला साथ मिळावी. मग तो आहार असेल, विहार असेल, जसं आता मॅडमने सांगितलं, आहार, विहार आणि विचार ही त्रिसूत्री आहे दोष निर्माण होण्याची. ही त्रिसूत्री मन चंचल असल्यामुळे तिच्या बाबतीत ती जास्त घडू शकते, ती घडू नये म्हणून प्राचीन शास्त्रांनी स्त्रियांना नियम जास्त दिले. ह्याच्या पलीकडे काही अर्थ नाहीये. स्त्रीवरती अत्याचारच करायचे किंवा असा कुठेही त्याच्या मागचा विचार नाही. मुळातच आपलं प्राचीन शास्त्र हे स्त्री आणि पुरुष ह्यात भेद मानत नाही. ही संपूर्ण जबाबदारी पुरुषाने स्वीकारायची घराबाहेरची आणि उंबरण्याच्या आतमधली जबाबदारी ही संपूर्ण स्त्रीने स्वीकारायची असं शास्त्राने सांगितलं. आता इथे तुम्ही जे म्हणताय की वंध्यत्व ह्याच्यात स्त्रियांनी नियम पाळायचेत का पुरुषांनी नियम पाळायचेत, तर पुरुषांनी फक्त आनंदी राहणं. जेव्हा ते दोघेही एकत्र येणार आहेत तेव्हा दोघांचीही मनं आनंदी असली पाहिजेत आणि शरीर हे सुदृढ असलं पाहिजे. खूप थकलेत, कंटाळलेत आणि नियम म्हणून ते एकत्र येणार आहेत, तर असं करून कधीही अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. ज्या वेळेला ते एकत्र येणार आहेत तेव्हा त्यांची मनं आणि शरीर ही स्वच्छ आणि आनंदी असतील तर त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त वाढते. सर, तुम्ही आता जसं म्हणालात की चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी त्याच्या आजूबाजूला चांगले विचार आणि चांगलं वातावरण असणं किती गरजेचं आहे हे तुम्ही आत्ता सांगितलं. आजकाल स्त्रियांमध्ये गर्भपात म्हणजेच मिसकॅरेजचं प्रमाण पण खूप वाढलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आपण हे जे वंध्यत्वाच्या बाबतीत बोलतोय म्हणजेच अपत्यप्राप्तीबद्दल बोलतोय, तिथे स्त्रीचा आणि पुरुषाचा दोघांचाही रोल आहे. ह्या दोघांच्या रोलमध्ये म्हणजेच पुरुषाकडनं आलेलं बीज, स्त्रीकडनं आलेलं बीज, म्हणजे स्त्रीचं बीज तयार होणं आणि पुरुषाचं बीज तयार होणं. आपलं आयुर्वेद असं सांगतं की ही बीज निर्मिती म्हणजे हा 7वा धातू आहे. सगळ्यात शेवटचा धातू. अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचं 7 धातूंमध्ये रूपांतर होतं. ह्याचा सगळ्यात शेवटचा धातू शुक्र किंवा रज आहे, म्हणजेच पुरुष बीज किंवा स्त्री बीज आहे. सध्या आपण जे काही अन्न खातोय ते अन्न इतकं कमी दर्जाचं आहे की त्यातून 7वा धातू तयार होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे आहार, विहार आणि विचार यातला पहिला आहारच जो आहे, हे आत्ता जे का आपण अन्न जातंय पोटात त्याच्यावरती जसं मगाशी मॅडम म्हणल्या की रासायनिक प्रक्रिया म्हणजेच काय, तर आपण खतं घालतोय, रोग झाले की फवारण्या करतोय, तर त्यातलं विष येतच आहे. शिवाय ते जे बीज ते जे अन्न तयार होते ते तेवढं पोषक नाहीये की त्यापासून 7 धातू उत्तम तयार होतील. त्याच्यानंतर विहार, आपण जे काही फिरतोय किंवा जे काही आजूबाजूला चाललंय आपल्या, त्याचा ताण कॅरी करण्याची सवय चालली आणि तोच विचार, ताण कॅरी करणं हा विचार. तुमचं धकाधकीचं जीवन आहे म्हणजे विहारही प्रॉब्लेम आहे, तुमचा विचारही प्रॉब्लेम आहे आणि अन्नही तुम्हाला पोषक मिळत नाही. त्याच्यामुळे तुमची जी पोषक तत्व आल्यामुळे तुमच्या शरीराची जी धारणा आहे ती उत्तम असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला स्त्री एखाद्या बाळाला जन्म देणार आहे तेव्हा ती 2 जीवांची असं म्हणतात.
हाही जीव सांभाळायचा आहे आणि तोही जीव सांभाळायचा आहे. हाच जीव आत्ता सांभाळता येत नाहीये, मग दुसरा जीव तिचं शरीर कसं सांभाळणार? त्याच्यामुळे खरं तर मिसकॅरेजचं प्रमाण वाढतंय. अच्छा. आत्ता जसं सर म्हणतायत ना की सप्तधातूंमधला 7वा धातू रज किंवा शुक्र आहे. म्हणजे काय तर त्या दोघांच्याही शरीरातलं ते सत्व आहे आणि त्या सत्वातनं एक जीव जन्माला येणार आहे. तो जीव जन्माला घालण्यासाठी त्या गर्भाची म्हणजे तो गर्भ धारण करण्यासाठी त्या गर्भाशयाची ती शक्ती असायला हवी आहे. ज्या वेळेला भ्रूण तयार होतं आणि त्याच्यानंतर ते गर्भाशयामध्ये वाढायला लागतं, ज्या वेळेला त्याला पोषण कमी पडायला लागतं आणि ते गर्भाशय ते धारण करू शकत नाही, त्याची ती क्षमता नसते, तेव्हा शरीर म्हणतं की नाही होते माझ्याच्यानी, हां, आणि मग ते सोडून देतं. गर्भपात म्हणजे काय? शरीराला ते जमत नाही आहे, शरीराकडे ती शक्ती नाही आहे. आणि स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर ते शक्ती देतात. आपण जे म्हणतो ना ऊर्जा देतो, आम्ही ऊर्जा देतो म्हणजे काय देतो तर आम्ही ताकद देतो. आता शक्ती ह्याचा कशाशी कनेक्शन आहे? पृथ्वी तत्वाशी. पृथ्वी तत्व म्हणजे स्ट्रेंथ आहे ना शरीरातली, हां, आणि मग त्या गर्भाशयाची स्ट्रेंथ कमी आहे म्हणजे तिथे आवश्यक ते पृथ्वी तत्व नाही आहे, त्यामुळे तिथे ती स्ट्रेंथ नाही आहे. मग जेव्हा स्वयंपूर्ण उपचार सुरू करतात, तुम्ही जसं म्हणालात 2-2 गर्भपात झालेत, 5-5 गर्भपात झालेल्या स्त्रियांची ट्रीटमेंट झाली आणि आज त्यांच्या घरामध्ये पाळणा हलतोय. तर इतक्या वेळेला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन, पूर्ण बेडरेस्ट घेऊन, एवढं सगळं करूनही इतक्या वेळेला गर्भपात झाले. ते संपूर्ण कुटुंब ना फ्रस्ट्रेट झालेलं असतं, हां, आणि काही चांगलं घडू शकेल याच्यावरचा विश्वास उडालेला असतो. ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या मनाची जी अवस्था असते ना, त्या मनाला उभारी देण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागतात. त्यांना हे सांगावं लागतं की ठीक आहे, 5 वेळा अपयश आलं, सोपी गोष्ट नाही आहे, अगदी मान्य आहे की तुम्ही ज्या परिस्थितीतनं गेलात हे तुम्ही अनुभवलं आहे, सो आम्ही हे समजू शकतो फक्त, हां, पण तुम्ही जिथे आहात हे काहीतरी वेगळं आहे. त्याचबरोबर थोडंसं कर्मावरही बोलतो आम्ही, कारण प्राचीन शास्त्रावरती आधारित अशी उपचार पद्धती आहे आणि त्यामुळे आपलं प्रत्येक शास्त्र सांगतं की सगळ्याचं मूळ हे तुमचं कर्म आहे. कुठलीही चांगली गोष्ट होते किंवा कुठलीही वाईट गोष्ट घडते, ही तुमच्या कर्माचा परिपाक आहे. चांगलंही तुमच्यामुळेच घडतंय, पण तसं वाईटही तुमच्यामुळेच घडतंय. ज्या वेळेला वारंवार फेल्युअर येतात तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही बाबतीत, तुम्ही प्रयत्न करूनही, हातातोंडाशी घास येऊनही तो तिथून निघून जातो. मग ह्या कर्मातून मुक्त होण्यासाठी काय तर त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना, तीही आपण सांगतो की या जन्मात किंवा मागच्या अनंत जन्मांमध्ये कळत नकळत जर माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल, माझ्याकडनं कुणाला काही यातना वेदना दिल्या गेल्या असतील, कुणाची काही हानी झाली असेल, तर अशा प्रत्येकाची मनापासून माफी मागायची आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना माफ करायचं आहे. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही देत नाही तोपर्यंत ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरत नाही. खरं. मग आधी तुम्ही माफ करा. तुम्ही जेव्हा कुणाला तरी माफ कराल ना, तेव्हा काहीतरी मागचं कर्म असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माफी मिळेल, क्षमा मिळेल. त्यामुळे ही क्षमा प्रार्थना, आणि हे देखील आपण पाहिलेलं आहे की क्षमा प्रार्थना मनापासून सुरू झाल्यानंतर तुमच्या त्या सूक्ष्मदेहामध्ये बदल घडायला लागतात. त्याचबरोबर जसं त्या सूक्ष्मदेहामध्ये तुमचं कर्म पण आहे, देह आपला मातीत मिसळतो मृत्यूनंतर, पण आपला सूक्ष्मदेह आपण पुढे कॅरी करतो. त्यामुळे आपण घेऊन आलोय तो मागच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, हां. आणि स्वयंपूर्ण उपचारांमध्ये त्याच्यावरही काम होत असतं. जेव्हा क्षमा प्रार्थना सुरू होते तेव्हा तिथे अडकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील तिथनं सुटायला लागतात. मॅम, वंध्यत्व या विषयावर तुम्ही खूप छान माहिती सांगताय. मला तुम्हाला अजिबात थांबवायची इच्छा होत नाही आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं निरामय जीवन कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि आपल्यासोबत आहेत योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. मॅम, वंध्यत्वावर आपण चर्चा करतोय, तर तुमच्याकडे असा काही एक्सपिरियन्स आहे का जो आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छिता? एक्सपिरियन्सेस बरेच आहेत आणि यूट्यूब चॅनलवरती आपले प्रेक्षक ते पाहूही शकतात. अनेकांनी आपले अनुभव तिथे सांगितलेले आहेत. आज आपण त्यांना एक अनुभव दाखवूया, ज्या नूपूर डाळिंबकर म्हणून बाळासाठीच ट्रीटमेंट घ्यायला आल्या होत्या. आज अतिशय गोंडस असं बाळ त्यांना झालेलं आहे
आणि त्यांचा अनुभव आपण ऐकू आणि मग त्याच्यावरती बोलू. नक्कीच. नमस्कार, मी नुपूर डाळिंबकर. मी प्रेग्नन्सीसाठी निरामयमध्ये ट्रीटमेंट सुरू केली होती. याआधी मला एकदा प्रेग्नन्सी राहिली होती, पण त्यावेळेला 5व्या महिन्यात आल्यावरती बाळाला काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत, न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे असं डॉक्टरांनी डायग्नोज केलं आणि त्यामुळे त्यावेळेला MTP करावं लागेल, असंच हा एकच ऑप्शन आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्यावेळेला ते अबॉर्ट करावं लागलं. मी खूप डिप्रेस्ड व्हायला लागले, खूप डिप्रेशनमध्ये जायला लागले. त्यावेळेला मग काय उपचार घ्यावेत या शोधात असताना निरामयची आम्हाला ट्रीटमेंटबद्दल समजलं आणि मग 2022मध्ये साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आम्ही ट्रीटमेंट सुरू केली निरामयमध्ये. कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेत राहिलो आणि 2023 फेब्रुवारीमध्ये मला प्रेग्नन्सीची न्यूज मिळाली. त्याच्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन्स, बाळामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येत होते, पण ते सुद्धा वेळोवेळी जसं सरांना सांगितलं तसं ते रिझॉल्व्ह होत गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊन व्यवस्थित एक मला हवं तसं छान बाळ मला मिळालं. त्याच्यासाठी निरामयचे खूप खूप मनापासून आभार. मॅम, आत्ताचं पण नुपूर डाळिंबकरांचा अनुभव ऐकला, काय सांगाल याच्याबद्दल? जसं तिने सांगितलं तसं की पहिल्यांदा ज्यावेळेला तिला गर्भधारणा राहिली होती तर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आले होते. ब्रेनपासनं जाणारी जी नस आहे तिथे ती प्रॉपर डेव्हलप झालेली नव्हती आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याच्यामुळे मेंदूचा विकास होणार नाही बाळाचा आणि त्याच्यामुळे ते काही करू नाही शकणार आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना ते अबॉर्ट करावं लागलं. त्याच्यामुळे एक मानसिक धक्का होता, म्हणजे खूप काळाने बाळ जन्माला येणार होतं, एक आनंदाचं वातावरण होतं आणि त्यात काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे मन दुःखी झालेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या वेळेला म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी जेव्हा विचार करायचा त्यावेळेला मनामध्ये एक भीती होती. अशा अवस्थेमध्ये म्हणजे तो इन्सिडन्स घडून गेल्यानंतर जवळजवळ 1.5 वर्षांनी ट्रीटमेंट सुरू झाली आपल्याकडे आणि त्यावेळेला फर्स्ट चॅलेंज हाच होता की परत असं झालं तर मग हे का झालं असेल, मग काय प्रॉब्लेम असेल, मग कशामुळे झालं असेल आणि मग परत पण होऊ शकतं ना. सो हे आणि अशाच विचारांमध्ये त्या अडकून पडलेल्या होत्या. त्याच्यामुळे पहिली गरज होती ती त्या विचारातनं काढण्याची. म्हणजे जसं वारंवार सर सांगतात की माणूस कारणांचा आणि प्रॉब्लेमचाच विचार करत राहतो, त्याच्यामुळे तो काय अट्रॅक्ट करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर सतत प्रॉब्लेमलाच एनर्जी देत राहिलात तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करता. त्यामुळे तो विचार ब्रेक करणं गरजेचं असतं. निरामयच्या उपचारांच्या माध्यमातून पण आपण विचार ब्रेक करू शकतो, कारण काही वेळेला अशाही केसेस असतात की त्यांना व्यक्त होता येत नाही, त्यांना अशा काही गोष्टी घडलेल्या असतात की त्यांना एक्सप्रेस नाही करता येत. पण जरी एक्सप्रेस नाही केल्या, व्यक्ती बोलली तर त्याला आपल्याला बोलून देखील त्यातनं बाहेर काढता येतं. पण व्यक्ती जरी बोलू शकली नाही, मनातलं एक्सप्रेस नाही करू शकली, तरीही ते साठलेलं असतं तुमच्या ऊर्जा देहामध्ये, तुमच्या त्या एनर्जी बॉडीमध्ये ते तुमचे विचार साठत असतात, जे तिथून आपण रिलीज करू शकतो. ती एनर्जी तिथून जशी रिलीज होते तसे तुमचे विचार, ते ओझं कमी झाल्यामुळे तुम्ही देखील शांत होत जाता. आणि तुमचे विचार हळूहळू पॉझिटिव्हकडे येतात, कारण आपण सेम टाईम पॉझिटिव्हिटी भरत पण असतो. राईट. त्याच्यामुळे विचारांमध्ये पण पॉझिटिव्हिटी यायला लागते. आता त्यांनी एक्सप्रेस केल्यामुळे, त्यांनी मनातलं बोलल्यामुळे त्यांना आपल्याला काउन्सिलिंग करता आलं, त्यांचं सांत्वन करता आलं आणि त्यांना दाखवता आलं की तुम्हाला आता पुढे जायचं असेल तर काय विचार करायला हवा आहे. आपल्याला जिथे पोचायचं आहे आपल्याला त्या मार्गावर चालायला लागेल ना. राईट. आपल्याला पोचायचं एकीकडे आणि आपण चालणार दुसऱ्या मार्गावर, तर मग आपण पोचणार कुठे. तर मला असं वाटतं अनेकांच्या बाबतीत हेच घडत असतं. आणि तो बदल झाला. त्याच्यानंतर उपचार त्यांच्यासाठी आणि त्यांच्या यजमानांसाठी. ज्या वेळेला आपण इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट करतो त्यावेळेला मुख्य ट्रीटमेंट ही स्त्रीची असते आणि त्याचबरोबर पुरुषामध्ये पण दोष असेल तर दोघांचीही ट्रीटमेंट केली जाते. पण समजा दोष तिच्याचमध्ये असेल तरीही आपण रात्रीची शेवटची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये दोघांनाही ट्रीटमेंटला बसायला सांगतो. म्हणजे जरी फॉर्म भरला गेलेला आहे स्त्रीचा, ट्रीटमेंट सुरू आहे स्त्रीची, पण तरीही शेवटची ट्रीटमेंट एकत्रित घ्यायची असते. कारण बाळ व्हायचंय म्हटल्यानंतर त्या दोघांमधला जो बंध आहे तो देखील सुदृढ असावा लागतो, तो देखील स्ट्रॉंग असावा लागतो. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये पुरुषाला देखील एनर्जाइज्ड करणं, त्याला निरोगी करणं हे देखील आपण करत असतो. इथे ज्या बीजापासून उत्पत्ती होणार आहे त्या बीजावरही उत्तम संस्कार होणं अपेक्षित आहे, असा ह्या मागचा विचार आहे. ज्या बीजापासून उत्पत्ती होणार आहे म्हणजे ज्या स्पर्म पासून तिथे ऍक्च्युअली गर्भधारणा होणार आहे, तो स्पर्म पण स्ट्रॉंग असेल, चांगला असेल तर उत्पत्ती चांगली होऊ शकते. आपण जेव्हा गणपती बसवतो त्यावेळेला जिथे आपण गणपती बसवणार आहोत
ज्या घरातल्या जागी आपण गणपती बसवणार आहोत ती जागा आपण स्वच्छ करतो, सुशोभित करतो आणि मग मूर्ती आणून बसवतो. आणि मूर्तीसुद्धा कोणती आणतो? ती आपल्या घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी, छान दिसेल अशी, ज्याच्यापासून जे बघितल्यावरती आपलं मन तृप्त होईल. तसंच हे व्यावहारिक उदाहरण सांगितलं कळण्यासाठी. ज्या वेळेला तो स्पर्म येणार आहे त्यावेळेला तो जिथे येणार आहे ती जागा स्वच्छ पाहिजेच. ती जागाही स्वच्छ करायची, त्या स्त्रीत काही दोष असतील तर तेही काढायचे आणि ह्या स्पर्मची ताकद वाढवायची, असा ह्या मागचा उद्देश आहे. तसंच रात्रीची ट्रीटमेंट का करायची एकत्र? तर सर्वसामान्यपणे स्त्री आणि पुरुष संबंध हे रात्रीच येतात किंवा यावेत असं शास्त्राला अपेक्षित आहे. त्यामुळे त्या संबंध येण्यापूर्वी जर ह्या दोन्ही गोष्टी स्वच्छ झाल्या, ताकदवान झाल्या, तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. वंध्यत्वावरती स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतातच, पण इतरही आजारांमध्ये स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरत असतात. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपली सेंटर्स पुणे, मुंबई, चिंचवड आणि कोल्हापूर इथे आहेत. ऑनलाईनही आपण आम्हाला भेटू शकता आणि या उपचारांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही दोघांनी आज जी माहिती दिलीत त्यावरून स्पष्ट होतंय की वंध्यत्वासाठी स्वयंपूर्ण उपचार हे एक वरदान आहेत. तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. प्रेक्षक हो, वंध्यत्व या आजारावर स्वयंपूर्ण उपचारांनी आपण कशी मात करू शकतो हे आज आपण पाहिलं. तुमच्याही मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबर आणि ईमेल आयडीवर तुम्ही ते पाठवू शकता. आम्ही त्याचं नक्की निवारण करण्याचा प्रयत्न करू. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.